नमस्कार. खरंच आपल्याला जगता येईल का असं? लेखक अज्ञात. ऑफिस सुटल्यावर घरी निघालो. खूप भूक लागली होती, पण आई आणि बायको दोघी घरी नव्हत्या. म्हणून रस्त्यात पाणीपुरीची गाडी दिसली आणि पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गुपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापुढे काहीच हातात नव्हतं. पाणीपुरीवाल्याच्या बाजूला एक आजोबा त्याचा नंबर यायचा वाट बघत होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव आणि हसरा चेहरा. वय वर्ष साधारण 65 ते 70. आजोबा मस्त पाणीपुरीच्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोंडात कोंबत होते. माझा नंबर आला. पाणीपुरीवाला समोर 2 हातात घेऊन उभा राहिलो. एकामागोमाग एक 5 पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता. बाबूजी, प्लेट देता हूँ, बराबर से खाओ ना. आजोबांनी नुसतंच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणं चालूच ठेवलं. एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझं तोंड खवळलं होतं, म्हणून अजून एक पाणीपुरीची प्लेट सुरू केली. आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते. ओ आजोबा, ओ नीट घेऊन खा ना, मी बोललो. आजोबा हू नाही की सू नाही. मग वाटलं काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे. तेवढ्यात मागून एक माणूस स्कूटीवर आला. अगं काळजी करू नकोस, बाबा सापडले. कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल. 40शीतला असावा तो. त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता. त्याने गाडी बाजूला घेऊन स्टँडला लावली. काय बाबा, हाच पाणीपुरी का? खायचे का अजून? त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवलं. पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारलं की आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळं बघून मला नवलच वाटलं. हे आजोबा कोण आहेत तुमचे? मी विचारलं. वडील आहेत ते माझे, त्याचं उत्तर. त्यांना काही त्रास आहे का? हो, त्यांना अल्झायमर आहे. अत्यंत शांतपणे त्यानं सांगितलं. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता. मग हे आजोबा असे कुठेही जातात का? हो, आत्ताच बघा ना, 5 किलोमीटर चालत आले. मला शॉकच बसला. मग तुम्ही ह्यांना शोधता कसं? आम्ही त्यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावला आहे. त्याच्या साहाय्याने शोधतो त्यांना आम्ही. असं वारंवार होत असेल? तो स्मितहास्य करून म्हणाला, महिन्याला 1-2 वेळेस. काळजी घ्या आजोबांची. बापरे, काय हा वैताग. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे. यात्रेत हरवलो तर शोधायचे. त्यात काय एवढं? त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसवलं आणि तो निघून गेला. खूप काही शिकण्यासारखं होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार, वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही. उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो. खरंच आपल्यालाही जगता येईल का हो असं?